महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। बोलेरो ऑटोच्या भीषण धडकेत बापले गंभीर जखमी। बार्शी टाकळी मार्गावरील रेडवा टी पॉइंट जवळ अपघात, वाहनाचे मोठे नुकसान, दुचाकीस्वार फरार। अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी मार्गावरील रेडवा टी पॉइंट जवळ शुक्रवारी सायंकाळी बोलेरो आणि ऑटो यांच्यात जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला। या अपघातात सालपी वालपी येथील गोपाल क्षीरसागर व त्यांचा मुलगा आनंद क्षीरसागर हे दोघे गंभीर जखमी झाले। अपघातानंतर मार्गावरून जात असलेल्या खाजगी रुग्णवाहिका चालकाने तत्परता दाखवत दोघांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। तेथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथे रेफर केले। मिळालेल्या माहितीनुसार बोलेरो MH37 AD 3411 मध्ये 4 ते 5 प्रवासी होते। त्यामध्ये एक महिला, एका बालकाचाही समावेश होता। सुदैवाने ते सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे। अपघातात ऑटो MH20 AA 9257 आणि बोलेरो या दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले। प्रत्यक्षदर्शीनुसार या घटनेत एका दुचाकीचाही सहभाग होता। मात्र अपघातानंतर दुचाकीस्वार वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला। या अपघातामुळे काही काळ मार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास, अकोला।